आज मम्मी आणि कोमलताईने ग अर्जंटमध्ये हॉस्पिटल चालले का आणि कशासाठी हे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच. इथे आता मम्मीला मी दूध देते. तर इथे आता मी दूध नेते आहे मम्मीसाठी. मम्मी हे घे दूध पिऊन घे. दुखत आहे का खूप? उठ ना, हळूहळू पे. उठून जा, हे दूध पिऊन घे. उठ उठ. थांब मी उठवते. तुझे हे ग्लास पकड. थांब मम्मी. उठ घे. उठ अशी उठ. उठून जा आराम से. उठ ग मम्मी. पिशवी घे. हो घेते. आराम से. थांब पोचूनच जाऊ आपण. जाऊ. हो हो. बोलत आहे ना. आई ग. हो सांभाळून जरा. इथे आता मम्मीला आम्ही हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. जसं मम्मीला डॉक्टरांनी बघितलं तसं लवकर ॲडमिट करावं लागेल असं सांगितलेलं आहे. तर इथे डॉक्टर मला मेडिसिन वगैरे लिहून देते की लवकर लवकर आणा म्हणून. तर मग आता ॲडमिट करावं लागेल असं म्हणत आहे ते. तर इथे मी इथे मेडिसिन घ्यायला आलेली आहे जे डॉक्टरांनी मला सांगितलेले होते. तर इथे मी जे डॉक्टरांनी मला औषधं सांगितलेले होते ते मी आणले आणि डॉक्टरांनी पटकन ट्रीटमेंट स्टार्ट केलेली आहे मम्मीची. इथे ॲडमिट करून घेतलेलं आहे मम्मीला आणि पुढची प्रोसेस होणार आहे चालू लवकरच. ते मेडिसिन वगैरे घेऊन घेतल्या मी आणि डॉक्टरांनी मम्मीला टेस्ट वगैरे लिहून दिलेल्या होत्या खूप साऱ्या. तर आता मी त्या टेस्टसाठी लॅबमध्ये चाललेली आहे. तर इथे मी टेस्ट करायला आलेली आहे. डॉक्टरांनी मला अर्जंटली पाठवलं की तू हे टेस्ट करायला टाक म्हणून. इथे मला शूटच घेऊ देत नव्हते. मी कसं तरी घेतलं आणि त्यांनी मला पाहिलं शूट करताना तर नाही का ओरडत होते खूप जास्त. तर मग मी लपून नाही का घेतलं. ह्या तिकडे बघत होत्या तेव्हा. तर इथे मम्मीची ट्रीटमेंट चालू झालेली आहे आणि हे मॅडम लावतायत ना हे नर्स. तर मग एकदा मम्मीची नाही का नसच नव्हती सापडत. त्यांनी 2-3दा ट्राय केलं पण मम्मीला खूप जास्त दुखत होतं आणि त्याच्यामुळे अजून जास्त दुखायला लागलं 2-3दा ट्राय केल्यामुळे. तर मम्मीला इथे खूप पेन होत होतं. तर इथे ना मम्मीची मला काळजी वाटत होती म्हणून मी मम्मीच्या बाजूला बसली होती आणि रेकॉर्ड पण करत होती. तर त्या मला ओरडायला लागल्या होत्या की इथे CCTV फुटेज आहे, तुम्ही इथे रेकॉर्ड नाही करू शकत. डॉक्टर आम्हालाच म्हणतात म्हणे. आणि ऑपरेटिंग रूममधून नाही का त्यांना दिसत होतं CCTV फुटेजमध्ये की आम्ही नाही का व्हिडिओ काढत आहे. तर ते आले त्या रूममध्ये आणि नाही का ओरडायला लागले होते की तुम्ही कशाला घेताय, काय घेताय, दुसरे पेशंट्स आहे त्यांची पण प्रायव्हसी आहे वगैरे. तर नाही का मला इथे ठेवावं लागला फोन. जेवढेही मी इथे व्हिडिओ काढलेले आहे ते मी इथे टाकलेले आहेत व्हिडिओमध्ये. तर इथे ना मम्मीला निडलच नव्हती लागत व्यवस्थित. मम्मीला खूप दुखत होतं. तर त्या म्हणत होत्या की नाही का आपण वरती लावूया म्हणून. तर मग त्यांनी वरती लावून दिली तर मम्मीला थोडंसं व्यवस्थित लागलं ते.
तिथे ॲक्च्युली शूट घेणं अलाव नाही आहे, पण आता तिथे कोणी आहे नाही बघा, म्हणून मी घेऊन घेतलं. कोमलताई आली होती. कोमलताई ताई पाणी. मम्मी कशी आहे? मम्मीला आता टेस्ट वगैरे करायला लावले डॉक्टरने. ऋतुजा जास्त टेन्शन नको घेऊ, मम्मीला ॲडमिट करून घेतलेलं आहे. नेताना खूप जास्त त्रास होत होता मम्मीला, अक्षरशः मम्मी झोपूनच गेली ॲटोमध्ये. तू जास्त स्ट्रेस नको घेऊ, मम्मीला मी घेऊन देईन तुला भेटायला. मी येईन आता. हो चलशील. आता मी येणार. तू काही जेवली का? नाही, मी नाही जेवले काय. बनवून देते. मी खूप भीती वाटत होती. नाही, काही नाही होत, ठीक होऊन जाईल मम्मी, टेन्शन नको घेऊ तू. आता कोमलताई हॉस्पिटलमधून आलेली आहे आणि ताई आता आंघोळीला गेली आहे. मी आता हॉस्पिटलमधून आलेली आहे. मी आंघोळ करून घेतली आणि आता ऋतुजानी काही खाल्लेलं नव्हतं म्हणून मी तिला स्वयंपाक बनवून देते. दीक्षा काकूंनी एका ताईच्या हाताने आमच्यासाठी टिफिन पाठवला होता. आता मी ऋतुजाला जेवण बनवून देते आणि ऋतुजाचं जेवण आटोपलं की मी मम्मीबद्दल अपडेट सांगते तुम्हाला. तोपर्यंत कंटिन्यू राहा. तर इथे आता नाही का कोमलताई माझ्यासाठी जेवण बनवून देत आहे, डाळ आणि चपाती. तर काल नाही का कोमलताई आणि मम्मी हॉस्पिटलला गेले होते ना, तर ताईला स्वयंपाक नाही बनवता आला. तर आता ताई मला येऊन बनवून देत आहे आणि मी कालपासून ना फक्त बिस्किटच खात होती. तर आता इथे ताईने मला बनवून दिली आहे पोळी आणि डाळ. आता मी ऋतुजाला डाळपोळी बनवून दिलेली आहे. ती जेवत आहे सध्या. तू जेव ऋतुजा. मी तोपर्यंत मम्मीचे अपडेट सांगते त्यांना. तर मी तुम्हाला सांगते मम्मीबद्दल. आम्ही काल मम्मीला ॲडमिट केलं आहे आणि डॉक्टरांनी आम्हाला टेस्ट करायला सांगितलेले होते. काही टेस्ट झालेले आहेत, काही टेस्ट अजून करायचे आहेत. तर डॉक्टर म्हणाले की पहिले त्या टेस्टचे रिपोर्ट्स येऊ द्या. रिपोर्ट्स नॉर्मल आले की डॉक्टर ठरवतील मग काय करायचं आहे वगैरे पुढे. मग जे काल टेस्ट केले तर त्या टेस्ट जर नॉर्मल आल्या तर नाही का पुढच्या टेस्ट पण करायला सांगितलेले आहे डॉक्टरांनी. आणि मग नाही का मम्मीचं ब्लड पाहून ते नाही का ब्लड पण लावणार आहे, म्हणजे ब्लड किती कमी आहे बॉडीमध्ये पाहून मग ब्लडची बॉटलसुद्धा लावणार आहेत डॉक्टर. आणि पुढची अपडेट काय आहे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला, कारण की रिपोर्ट्स अजून आलेले नाही आहेत आणि डॉक्टरांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी ते रिपोर्ट बघितल्यावरच ते सांगतील. बाकीचं मी तुम्हाला सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.